माजी आमदार प्राजक्त तनपुरेंच्या कार्यालयात बंद दाराआड चर्चा सुरू असल्याचं कळतंय। सूत्रांनी ही माहिती दिली। रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची तनपुरेंसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। प्राजक्त तनपुरे बंडखोरी करणार का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। या संदर्भातली अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, नेमकं काय घडतंय राहुरी संदर्भात? कार्यालयात सध्या चर्चा सुरू आहे। नक्कीच बारामती आणि राहुरी या दोन पोटनिवडणुकीच्या अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख आहे आणि प्राजक्त तनपुरे आहेत त्या ठिकाणी इच्छुक असल्याचं बघितलं जातं आणि यासाठीच कुठेतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि त्याचबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या दोघांमध्ये आहे ती बंद दाराआड ही चर्चा आहे ती प्राजक्त तनपुरे यांच्याबरोबर सुरू असल्याचं पाहायला मिळते। कारण की 11 वाजता आहे ते शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं आहे हे नाव आहे ते जाहीर केलं जाईल अशा पद्धतीचं देखील सांगितलं जात होतं। त्यामुळे अद्यापही कोणाचं नाव आहे ते जाहीर केलेलं नाही। दुसरीकडे शिवसेनेकडून देखील एका उमेदवाराने अर्ज देखील आहे तो घेऊन गेलेला आहे उद्धव ठाकरेंच्या। त्यामुळे आता नेमकं राहुरीमध्ये आहे ते प्राजक्त तनपुरे उमेदवारी अर्ज भरतायत की नाही हे देखील पाहणं आता तेवढंच गरजेचं आहे। नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर तनपुरे बंडखोरी करणार का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण तनपुरे, रवींद्र चव्हाण आणि विखे पाटील या तिघांमध्ये ही चर्चा सुरू आहे उमेदवारी अर्जासंदर्भात।